अहो अहो काय चाललंय? गंमत ग. पल्लवच्या वर्तनात तुम्ही म्हणजे. तिथून सोपं नाही पडत का? हा. शेवटी बसायचंच आहे ना इथे. बरं विजया कुठे गेलीये? नाही म्हणजे मी मगाशी बाहेर गेले तेव्हा होतीच का? कल्पना नाही, माझी आपली तयारी चालली होती. झाली का बॅग भरून? तेव्हाच त्याला काय वेळ लागतोय. मला काय फॅशन शोला जायचं नाही, योग शिबिराला जाणार मी. इथे भेट झाली का त्या दीक्षितांशी? काय कळलं तर? सांगते नंतर. या नाना माई, एक बातमी आहे. बातमी? विकास दीक्षितांची वाटतं? नाही हो माई. मग कसली बातमी? बातमी म्हणजे मेघनाची ट्रान्सफर पुन्हा मुंबईला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अरे वा. अगो काय सांगतेस काय? हो माई. अगं पण कसं शक्य आहे? म्हणजे काय पोरखेळ आहे का? तेच ना. नाना तुमचं बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना, मेघनाची बेसिक अपॉइंटमेंट हेगडेंच्या लिव्ह वेकन्सीवर झाली होती. ते स्कॉलरशिपसाठी US ला गेले होते आणि म्हणून मेघनाला संधी मिळाली. हो बरोबर आहे. आणि त्यांच्या आईचं काहीतरी ऑपरेशन होतं म्हणून ते आले होते ना इकडे, आणि म्हणून तर मेघनाची पुण्याला बदली झाली. हो ना? हो माई बरोबर आहे. ऑपरेशन बाबत हेगडे सर खूपच टेन्शन मध्ये होते, कारण आईशी खूप अटॅच आहेत ना ते. आणि म्हणूनच आता पुन्हा जायचंच नाही असं ठरवून आले होते ते. पण ऑपरेशन सुपर सक्सेसफुल झालं. अरे वा, छान. आणि आता आईचाच असा आग्रह आहे की त्यांनी स्कॉलरशिप पूर्ण करावी. आणि ते जर US ला परत गेले तर मेघनाला पुन्हा मुंबईत आणतील. म्हणजे अशी शक्यता तरी निर्माण झाली आहे. मला आत्ताच कळलं कॉलेजमधून निघताना. मी लगेच मेघनाला फोन करून कळवलं. आणि आता तुम्ही दिसल्यावर मला राहावे ना. म्हणजे आता ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, पण तरी शक्यता तरी आहेच ना. वा 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 वा, काय छान बातमी दिलीस तू. मस्त बातम्या येत आहेत. दुकान झालं आपलं, तिची ट्रान्सफरची बातमी आली. उद्यापासून तू वॉकला जाणार आहे. नक्कीच खोडी काढा माझी. आता विकास दृष्टीने सुद्धा बातमी येईल बघा. काय येते मी. चला, मेघना इथे आली ना की मुख्य म्हणजे विजयाला विश्रांती मिळेल हो कामातून, आणि आपला तो प्रश्न मिटेल. बघितलंत ना देव कसा धावून येतो ते. देव बघतो सुद्धा सगळं वरतून. हो ग बाई, हो खरंय. सकाळी लवकर उठतो तो. हो ना. आणि बघतो कोण कोण वॉकला जात आहे. इथून तिथून गाडी काय ती त्याच रुळावर येते. इथून तिथून सगळीकडून बघतो तो. असू दे, 2 आठवड्यांना विश्रांती मिळणार आहे मला. माझ्यावर चिडण्यापेक्षा स्वतःवर चिडणं. का उठू शकत नाही लवकर मी? तुम्ही जागवता मला. का मी जागवतो? आता कसं? अरे काय जाग, काहीतरी काहीतरी. हे वाच ते वाच, असं कर तसं कर. निद्रा ना सगळं. चला आज माई आले. माई लवकर ये. अगं हो आले. माई अगं लवकर ये. काय झालं? अगो बाई हे काय? मी सगळ्यांसाठी ना फालुदा करून आणलाय. बाप रे, धन्य आहे ग बाई तुझी. विजया, विजया ये ग ये. आणि नाना कुठे? नाना पुस्तक वाचतायत. रेने कुठलं तरी पुस्तक दिलंय, ते वाचण्यात मग्न झालेत. ए घे ना, घ्या. वा वा अर्चू, कमाल आहे हो तुझी. नाही म्हणजे दुकान सांभाळून कसं काय तुला हे सगळं जमतं ग? सतीशराव, तुमची बायको दुकान सुरू झाल्यापासून अगदी अष्टावधानी झाली बरं का. गप रे. ए विजया घे तू. मी आधी नानांना आणि अमितला देऊन येते. हा. ए माई कसं झालं सांग बघू मला. अगं हो थांब, चव तर घेऊ दे. लवकर खा. वा वा वा, मस्त हा, एकदम फर्स्ट क्लास. हा. अर्चू, पण खरंच तू केलंयस ना? नाही नाही, मला वाटलं सुपर मार्केट मध्ये आलेलं आमच्यावर प्रयोग करून बघते की काय. काय ग माई असं काय बोलतेस? मस्त, अप्रतिम. थँक्यू. घे ग घे. बरं तुम्हाला सगळ्यांना बातमी कळली का? बातमी? मेघनाची पुन्हा मुंबईला बदली होतीये. म्हणजे अशी शक्यता निर्माण झाली हो.
हो का? हम्म. वा. अरे हे काय, आत्ता तर गेले ना, लगेच परत? हा म्हणजे भातुकलीचा खेळ झाला. काही का असे ना, ते दोघं इथे परत आल्याशी मतलब, हो की नाही? नाही, आणि मेघना इथून गेल्यापासून घडी विस्कटली ग कामाची. विजयावर फारच ताण येतो. खूप दगदग होते बाई तिची. मेघना परत आले की कसं एकाला एक असेल ना मदतीला. काय ग विजया? अर्चो, विजयाचा मामला बराच बिघडलेला दिसतो. सतीश, खरं सांगू, मला ना आता टेन्शनच आलंय रे. म्हणजे मेघना इथे आल्यावर या दोघींमधलं हे संपतंय की नाही देव जाणो. मला वाटतं तुम्ही उगाच इश्यू करताय. इशू? आम्ही काहीही इशू विशू करत नाही होत. हा, तुला माहितीये का मेघना विजयाला काय म्हणाली येते? ती विजयाला म्हणाली की विजयावर जास्त काम पडतंय, याची तिला रोज आठवण येते म्हणून. आता हे सगळं जरा जास्तच बोलतीये ती, असं नाही का वाटत तुला? बरं, मेघनाचा प्रत्यय मला सुद्धा आलाच की. त्या दिवशी मी तिला विचारलं आदित्य कुठे म्हणून, तेव्हा ती मला काय म्हणाली की उशीर होणार आहे. पण दुसऱ्याच मिनिटाला त्याचा आवाज आला मला, तो तिथेच होता. त्याचं काय? तुमची तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे, दुसरं काही नाही. हे बघ, काही दृष्टी वगैरे बदललेली नाही. आणि मेघनाचा नजरा, आपण किती गोड आहोत हे जरा दाखवणं असतं. काय ग अर्चू, तुझ्या अंगात नणन संचारले की काय? आधी तुम्हीच सगळे म्हणायचात ना, मेघना किती गोड आहे, मेघना किती गोड आहे. मला असं वाटतंय कदाचित माझं चुकतही असेल, पण आता तुमचं मन थोडं कडू झालंय, म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट विपरीत दिसते. पण मग ते कडू कोणामुळे झालं? तिच्या अति गोड स्वभावामुळे, कळलं ना? नाही अर्शू, मला नाही तसं वाटत. कदाचित मेघनाला खरंच आठवण येत असेल विजयाची. म्हणजे ज्यावेळी ती स्वयंपाक करते त्यावेळी तिला विजयाची आठवण येत असेल, म्हणून ती तसं म्हणाली असेल. एक मोफतचा सल्ला देऊ का तुला? काय? तू विजयाची बाजू घेऊ नकोस. असं कसं? जर विजया बरोबर असेल तर मला ती... तरीही, कारण अर्चू, एखाद्याला विजया बरोबर वाटेल, एखाद्याला मेघना बरोबर वाटेल. त्यामुळे काय होईल तर घरातल्या घरात दोन तट पडतील. मला असं वाटतं आपण हे प्रकरण त्या दोघींवर सोपवूया. तू तटस्थ राहा, कारण कधी कधी ते बेस्ट सोल्युशन असतं. चल सतीश, अरे चल 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 चल, झोपूया. इतकी खुश झाले ना मी आदित्य. जाऊया बाबा घरी परत. शाणीच आहेस? ते खाऊ आहे काय? अरे इकडे ट्रान्सफर करून घेण्यासाठी काय दिव्य पेलावी लागली ना, ते माझं मला माहिती आहे. आता कुठल्या तोंडाने सांगू त्यांना की मला परत मुंबईला जायचंय म्हणून? हो रे, हा प्रॉब्लेमच आहे. आता काय करायचं? काय करूयात म्हणजे? ते तुला ट्रान्सफर मिळाली तर तुला तर जावंच लागेल ना. प्रॉब्लेम माझा आहे. मला लगेच ट्रान्सफर नाही मिळाली तर बोंबलच सगळं. मग मी इकडे पुण्यात आणि तू तिकडे मुंबईत. मग तुझ्या बरोबर जसं आई बाबा राहायला येणार होते ना, तसं मी नाना माईंना बोलवून घेईन इकडे. चेष्टा नको रे करू आदित्य. उगीच त्रांगडा होऊन बसलाय. आता जोपर्यंत कन्फर्म नाही ना कळत तोपर्यंत चैन नाही पडणार मला. पण तरी सुद्धा मला लवकर जायला मिळत असेल तर सगळ्या दृष्टीनं चांगलंच आहे ते.
आई भाजी कोणती आहे? दुधीची. काय ग, मला आवडत नाही म्हणून मुद्दाम करतेस ना तीच तीच. साक्षी, दुधी आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो. आणि काल दिली होती ना तुझ्या आवडीची, एखाद्या दिवशी खायची न आवडलेली भाजी, काही बिघडत नाही. काय झालं? बघ ना ग माई आजी, मी आईला सांगते मला दुधीची भाजी आवडत नाही म्हणून. माई, तुम्ही काही ऐकू नका तिचं. तिला ना सगळ्या गोष्टींच्या बाबतीत किरकिर करायची सवय लागली. साक्षी, जा तुझी बॅग चेक कर, मी आलेच तुझ्या वेण्या घालायला. जा जा जा, पटकन जा. बरं माई, ब्रेकफास्टला मेथीचे पराठे केले, चालतील ना? अगं बाई, हो का? अगं नाही, मी पीठ पेरून भाजी करणार होते मेथीची. नाही नाही, हरकत नाही. मेथीचे पराठे आवडतात की आपल्याकडे सगळ्यांना. माई, तुम्ही जरा डबे भराल का प्लीज? मी साक्षीच्या वेण्यांचं बघते. आज अर्चू मयूला घेऊन चित्रकलेच्या स्पर्धेसाठी गेली. तर साक्षी बरोबरच निघते मी, मला दुकानात जायला लागेल. दुकानावर? अगं सुरेशराव आहेत की, आणि सतीश. सतीशची शेअरच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे 10:30 वाजता. आणि मेघनाच्या आईचा फोन आला होता. मेघनाच्या बाबांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे, ते जरा उशिरा येणार आहेत. अरे देवा, म्हणजे सगळं तुझ्यावरच पडणार आहे आज. ठीक आहे माही, मी करू शकते. प्लीज जरा बघाल एवढी पोळी. आलेच मी. मेघना, कधीपर्यंत कळेल? बघा, चौकशी कर कितपत शक्यता आहे याची. आत्ता कुठे सेट होत होतो यार, रुळलो होतो. वर्षभर एन्जॉय केलं असतं आणि मग सुखाने परत गेलो असतो. मध्येच काहीतरी आलं यार. माईंचा फोन आहे. मेघना, हॅलो. हा, माई बोलते ग. हा माई, बोला. गडबडीत नाही आहात ना ग तुम्ही? माई, निघतोय पण गडबड नाहीये, बोला ना. अगं, अंजलीकडून कळलं की कदाचित म्हणे तुझी मुंबईला परत बदली होण्याची शक्यता आहे. होणार आहे का ग? नाही, ऐकून खरंच खूप छान वाटलं ग. हो, ऍक्च्युली मला सुद्धा कालच कळलं अंजलीकडून. मी आज कॉलेजमध्ये फोन करणार आहे, मग तेव्हाच मला नीट कळेल माई. तुझी जर परत मुंबईला बदली झाली ना तर खरंच खूप बरं होईल ग. नाही म्हणजे अगं, विजयावर एकटीवर खूप पडतं ग काम. खूप तडतड होते ग बिचारीची. सगळा भार तिच्यावरच पडतो आणि बहुतेक त्याच्यामुळेच ती खूप हट्टी झालीये ग. नाही म्हणजे नाना आणि मी तिच्याशी बोललो या विषयावर. अगं, एवढं सुद्धा आम्ही म्हणालो की आपण स्वयंपाकासाठी एखादी बाई ठेवूया. मी दामले काकूंशी बोलले सुद्धा. तर म्हणाली की मला एकटीला सगळं जमत नाही असं वाटतंय का तुम्हाला? माई, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. आता मला परत यायलाच हवं माई. आलीस तर खरंच खूप बरं होईल मेघना. बर, काय होतंय ते कळव बरं का मला. हो. ठेवते फोन. गडबड आहे ना तुझी? चल, बाय. माई, ओ माई. आले. शालन का? हो, येईन. नाही, मी यासाठी आले होते की काही ठरलं की नाही तुमचं. अहो, कारण बापट आहेत ना, ते सुद्धा मला त्यांच्या घरी कामासाठी बोलवत आहेत. आता ते कशी दोनच माणसं हो, आजी आणि आजोबा. त्यांच्याकडे काय फार काम नसतं. शिवाय त्यांच्याकडे सगळं कसं अगदी शिस्तशीर. आणि तुम्हाला मी शब्द दिला होता हो, म्हणून मी काल भेटायला सुद्धा आले होते तुम्हाला. काल? हो. का सुनबाई बोलल्या नाहीत तुमच्या? कामाच्या गडबडीत अगं विसरली असेल ती. अहो, मग आज बोलून घ्या ना त्यांच्याशी आणि काय ते ठरवा आणि मला कळवा. म्हणजे कसं, तुम्ही पण मोकळे आणि मी पण मोकळी. हो, तिच्याशी बोलते आणि कळवते. तुमच्या सुनबाईंना मिस कॉल देऊन ठेवलाय मी. त्यांनी नंबर सेव्ह केलाय माझा. हो. बरं माई, आता पळते मी.
तुमचं ठरलं की मग मला कळवा. हो कळवते. विजया विसरली का मुद्दामच तिने मला सांगितलं नाही. आता हे हवे होते. हॅलो हॅलो हॅलो, गाडीत आहात का तुम्ही? अगं बाई पोचलात का? वा, हॅलो ऐकायला येतंय का? हॅलो, हा ऐका. अहो शालन ते, हॅलो हॅलो, छे कट झाला नेमका. माई मी ना, काय झालं माई? अशा का पाहताय? शालनताई, अय्या बघितलं माई माझं डोकं? विसरलेच मी. त्या काल आल्या होत्या आणि बोलल्या माझ्याशी, पण कामाच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. आय एम सो सॉरी माई. असू द्या ग, होतं असं कामाच्या गडबडीत. तुझ्या एकटीवर खूप ताण पडतो ना ग. अगं म्हणून तर मी आणि नाना म्हणतोय तुला, आपण शालनताईंना ठेवूया ना स्वयंपाकाला. नाही आणि समजा उद्या मेघनाची बदली होऊन ती इथे आली तर तिच्यावरही प्रेशर येणार नाही. विजया, पुन्हा एकदा नीट विचार कर बाळा. ठीक आहे माई, म्हणजे बघा तुम्ही काय ते ठरवा. तुम्ही म्हणाल तसं. येते. विजया, बाबाजी, बाबाजी हे काय हो आता नवीन? पण चिंता नाही, आमचे बाबाजी आहेत, त्यांचं लक्ष आहे. पाय लवकर बरा होणार. जय हो, जय हो. काय चाललंय काय तुमचं? हा, तुम्ही एक दिवस दुकानात नाही गेलात तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाहीये. अहो माधवी, मी इकडून रिक्षात बसून जाणार, तिकडे गेल्यावर गल्ल्यावर बसणार किंवा ऑफिसमध्ये बसणार. तुम्हाला काय प्रॉब्लेम असणार? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय हो? पायावर वजन पडणारच की नाही? जिना उतरताना, रिक्षात न उतरताना. आणि दुकानात जाऊन तुम्ही स्वस्त बसणार आहात का? कोणाचंही ऐकणार नाही आहात. आणि तुम्ही सतीशरावांना आणि अर्चुताईंना छानपैकी गुंडाळून ठेवाल. आणि घरी याल ना तेव्हा पाय असा तुमचा ठप्प सुजलेला असेल. अजिबात जायचं नाहीये दुकानात आज, कळलं? बाबाजी, आज आमच्या माधवी म्हणजे अगदी कमांडो ट्रेनिंग घेऊन आलेत हो. थर 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 काय फायरिंग करतायत. तुम्ही कितीही मस्करी केलीत ना तरी आज मी तुम्हाला दुकानात जाऊ देणार नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, आज तुम्ही दुकानात गेलात ना तर पुढचे 4 दिवस तुम्हाला घरात बसावं लागेल. मग काय करायला तुमच्या पायाचं? म्हणजे आज जर घरात बसलो तर उद्यापासून पळत पळत मी दुकानात जाऊ शकतो. जय हो. शरण आलो, सरेंडर सरेंडर, शरण आलो. बाबाजी, तुम्ही आमच्या माधवींना म्हणजे अगदी आयर्न लेडी करून टाकलाय का? नको जाऊ ना. बरं, पण तुम्ही आता पाय असा टांगून बसू नका. बेडरूम मध्ये जा आणि नीट आराम करा. मी जाईन दुकानात. अहो पण मला जमणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? तसं नाही हो माधवी, हल्लीच आपलं दुकान सुरू झालंय छान पद्धतीने. ते वाईट पद्धतीने बंद व्हायला नको. मस्करी केली, मस्करी केली. रागवू नका, रागवू नका. जा जा, मी इथे बसतो, तुम्ही जा. जय हो. बरं, कळलं सगळं. आता मी आवरते आणि दुकानात जायला निघते. तुम्ही आराम करा. मी आराम करणार. जय हो, कुठेही जाणार नाही. जय हो. बाबाजी, त्यांच्यावर लक्ष असू द्या हो बाबाजी. जय हो. पाय लवकर बरा होऊ द्या हो बाबाजी. दुकानाचं काय होईल. जय हो.
आई शपथ, हे ट्रान्सफरचं नवीनच आलंय. आत्ता येऊन सेटल झालो आणि आता परत वरात वापस. हा बोल आदित्य. हॅलो मेघना, काही कळलं का? अरे हेगडेचे प्रयत्न चालू आहेत स्कॉलरशिप रिइन्स्टेट करण्यासाठी. जर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि तो US ला गेला तर मग आपोआपच माझी रवानगी मुंबईला होईल. आणि जर त्याचे प्रयत्न फसले तर मग मात्र मी इथेच. मला कळत नाही यार मेघना, तुझ्या त्या हेगडेंचे प्रयत्न फसावेत म्हणून प्रार्थना करू की त्यांचे प्रयत्न यशस्वी व्हावेत म्हणून करू? माझी पंचायत झाली यार. हे बघ, इकडे ट्रान्सफर करून घेण्यासाठी मी खूप खटाटोप केला होता. आता इतक्या लवकर जर आपल्याला परत जायचं असेल तर त्याच्या तिप्पट खटाटोप मला करावा लागेल. आय नो. बरं, तुझ्या ते हेगडेंचं काही फायनल कळत नाही तोपर्यंत मी प्रयत्नही नाही करू शकत. मुळात हे प्रयत्न करावेत की नाही ना अशीच शंका आहे माझ्या मनात. खूप ऑकवर्ड वाटतं यार. निदान 3 महिने तरी पूर्ण करायला हवेत ना मी इथे. जाऊ दे, आपल्या प्रेमाच्या नशिबात जर विरहच लिहिला असेल तर त्याला आपण तरी काय करणार. तू तिकडे आणि मी इकडे. हो, बाय. बाय.